आणि सावंत साहेबांच्या मनोगतानंतर मी आपल्या समोर आहे. म्हणजे एखादा पेशंट सलाईनवर असावा आणि त्याला मटण खा म्हणून आग्रह करावा, असा प्रतिकूल क्षण माझ्या वाट्याला आला. 4चं व्याख्यान 5:45ला सुरू होतं. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये टाइम मॅनेजमेंट नावाचा एक अस्पेक्ट असतो, तो कसा नसावा याचं उत्कृष्ट उदाहरण आता आपल्या सोबत आहे. खूप आनंददायी क्षण आहे आपल्या सगळ्यांच्या वाट्याला. श्रावणाचा महिना, असं म्हटलं जातं की श्रावणामध्ये जास्त श्रवण करावं आणि श्रावणामध्ये केलेलं श्रवण हे पुण्यदायी असतं. आजचं हे श्रवण MBFच्या माध्यमातून इथं आयोजित करण्यात आलं आहे. त्याच्यातून प्रेरणा मिळून हे समाजाच्या पुण्याईसाठी खर्च व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर प्रचार, प्रबोधन, माणूस ऐकतो का, ऐकल्यानंतर बदलतो का, याच्यावर तुमचा माझा विश्वास आहे की नाही माहिती. कारण आमच्याकडे असं म्हटलं जातं की प्रवचनानं माणसं बदलत नाहीत आणि कीर्तनानं बिघडत नाहीत, याच्यावर ठाम श्रद्धा असलेले आम्ही सगळेजण आहोत. आणि तरी आम्ही काय ऐकतो अजूनपर्यंत आपल्याला कळालेलं नाही. सुरेश भट असं म्हणतात, बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे शब्दांचे मी नुसतेच उधळले होते. म्हणजे पाषाणाची दुनिया आहे ती बदलायला तयार नाही. आणि आता बदल अटळ आहे, कारण आता खूप संकट चारी बाजूनं आपल्यावर येत आहे. मला सावंत साहेब आता म्हटले की मानसिकता जी आहे आमच्या सगळ्यांची, ती मानसिकता बदलल्याशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचत नाही. असं म्हटलं जातं की आता मी खेड्यामध्ये आता गेले 4 वर्ष VRS घेतल्यानंतर राहतो आहे. मी स्वतः शेतीचा एंटरप्रेन्योर म्हणून काम करतो आहे. खेडेगावातल्या तरुणाईची मी आता माझ्या गावातली मी परिस्थिती बघतो आहे. जवळजवळ BEd, DEd, MEd, सेट, नेट, PhD झालेली माझ्या गावामध्ये 150 मुलं आहेत. आणि ती 35-40 वर्ष, 35च्या वर क्रॉस केलेली जवळ 27 मुलं आहेत. लग्न नाही, कुठलाही व्यवसाय नाही, शिक्षण घेतल्यामुळं श्रम करायची इच्छा नाहीये. सकाळी स्टँडवर यायचं 11-12 वाजेपर्यंत. आता सरकार कधी स्थापन होणार, आता रशियातलं युद्ध कधी संपणार, आता मग ट्रम्प तात्या पुण्या कधी येणार भारतामध्ये, या सगळ्या विशाल चर्चा करून मग पुन्हा ही सगळी मंडळी 11 वाजता घरी जात असतात. प्रचंड सामर्थ्य, प्रचंड क्षमता असलेली ही पोरं समोर बघितल्यानंतर वाटतं की मग यांच्या हाताला काम, यांचं भवितव्य काय. लग्न होत नाहीयेत. म्हणजे एक तर परिस्थिती अशी आहे की माझे मित्र 2-3 आहेत, ते म्हणतात की इंद्रजीत, तुझ्या जर अनाथाश्रमामध्ये ओळखी असल्या आणि त्या अनाथाश्रमातल्या मुली असल्या तरी आम्ही करायला तयार आहोत. म्हणजे 96, 92, 91च्या पलीकडे जाऊन आता लग्न महत्वाचं आहे, तर लग्न आम्हाला करायचं. कारण आम्ही सगळे या गोष्टीमध्ये, आम्ही याच मानसिकतेमध्ये अडकलेलो आहोत. त्याचं कारण एक आहे की जन्मापासून, किंवा असं म्हटलं जातं की माणसाचा जन्म आईच्या पूर्वजांच्या 17 पिढ्या आणि बापाच्या पूर्वजांच्या 17 पिढ्या याच्या DNA मधून आलेला असतो. मग आपल्या DNA मध्ये काय असतं नेमकेपणानं, सगळ्यांच्या 4 हाना पण पाटील म्हणा, हे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतं. आणि मग त्याच भूमिकेमध्ये आमची वाढ होत राहते. आणि मग व्यवसायासाठी लागतं ते. मागाशी सरांनी सांगितलं की हिरानंदानेच्या, म्हणजे त्याचं बॅग जरी उचलायला लावली तरी मी उचलणार आहे. पण इथं तसं नाहीये. म्हणजे इतर रस्त्यावर गाडी उभी असते मध्यात, आणि मग माहित नाही का कोण आहे मी, बाकीचं सोडूनच द्या, 2 फूट गाडी आमची इकडे सरकत नाही. आणि मग बॅग कधी उचलणार. त्या बिझनेससाठी जे गुण लागतात ते गुण परिवर्तित होणं महत्वाचं. आणि बिझनेससाठी परिवर्तित होण्यासाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये अडकलाय सध्या परिस्थिती आहे तो, म्हणजे फॅशन, व्यसन आणि शोषण, या 3 गोष्टीमध्ये अडकलाय. म्हणजे शोषण ते बाकीच्या गोष्टीचा सावंत साहेबांनी उल्लेख केला. फॅशनचा किती प्रभाव असू शकतो तुमच्या माझ्या, बघा ना आजूबाजूला, माझ्यावरही होता त्यावेळेला. म्हणजे ज्या वेळेला घडण्याचं वय असतं, पराक्रमाचं वय असतं, त्या पराक्रमाच्या वयामध्ये, स्वप्नातल्या वयामध्ये अनेक गोष्टींचा प्रभाव आमच्यावर असतो. फॅशनचा किती प्रभाव असा आमच्यावर. आता मी होतो त्यावेळेला आमच्याकडं अमिताभ बच्चन होते, म्हणजे माझ्या काळामध्ये अमिताभ बच्चन होते. मी इथं साताऱ्याला शिकलो, इथं साताऱ्यात नापास झालो मी 12वीला, परत गेलो विटायला, परत विटायला कसं तरी पास झालो. म्हणजे हा होत राहतो. पण इथं असताना मग चित्रपट सगळे बघायचो आम्ही. आणि मग बच्चननं जर बिटल्स राखले होते तर मी पण बिटल्स राखले होते. मग आमचे वडील म्हणायचे की आला ज्ञानेश्वर आला, असं म्हणायचे, कारण तो प्रभाव होता आमचा. आणि त्यावेळेला बेल बॉटम होती पॅन्ट, आणि एलिफंटा फ्लायंट होती,
आणि ते पॅन्टच्या खाली अशी चेन असायची, अशी चेन. महानगरपालिकेनं, नगरपालिकेनं, ग्रामपंचायतीनं कुठलाच टीएडीए दिलेला नसताना सुद्धा अख्खं गाव आम्ही त्यावेळेला स्वच्छ करत होतो. तेवढी फॅशन. तो प्रभाव होता त्या त्या वयामध्ये. आता आम्हाला प्रभाव कोणाचा पडला पाहिजे? मी बघाच्या पासून बघतो ही एमबीएफची सगळी माणसं आहेत ना, ही सगळी कोट सूट बूट मला लाजल्यासारखं झालंय. ऑड मॅन आउट. पण ही गोष्ट आवश्यक आहे. मी म्हटलं की मानसिकतेमध्ये बदल होणं अपेक्षित का आहे? कोट सूट बूट असणं का अपेक्षित आहे? मी एका खूप मोठ्या उद्योजकाचं उदाहरण आपल्याला, मानसिकता बदल या शब्दाचं, की जो उद्योजकानं सुरुवात केली टेलिफोन स्वच्छतेतून. टेलिफोन स्वच्छ केल्यानंतर त्या टेलिफोनच्या त्या होलमध्ये अत्तराचा बोळा टाकायचा आणि खूप आवड झाली. आणि मग सगळीकडे कामं मिळायला सुरुवात झाली, स्वच्छतेचं काम मिळायला सुरुवात झालं. मग पुण्यातल्या ब्ल्यू डायमंड किर्लोस्करांच्या हॉटेलचं स्वच्छतेचं काम मिळालं. मग पुन्हा वाढवता वाढवता सपोर्ट वाढवता ते म्हटले की मला ताज हॉटेलचं मिळेल का? मला म्हणजे टाटाचं ताज हॉटेलचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळवून द्या, असं त्यांनी किर्लोस्करांना सांगितलं, ब्ल्यू डायमंड. मग ते म्हटले जा, माझं नाव सांग झालं आणि मग तू तुझं पुढचं बघ, म्हणजे कम्युनिकेशन कसं आहे तुझं बघ. मग त्यावेळेला त्यांच्याकडे कपडे नव्हते, असेच माझ्यासारखे गेले ते, पॅन्ट शर्ट घालून, इनशर्ट सुद्धा नव्हता. आणि ताज हॉटेलच्या त्या बाहेरच्या दरबारानं आतच जाऊ दिलं नाही. पुन्हा ते आले, पुन्हा 3-4 महिन्यानं पुन्हा किर्लोस्करांची आणि त्यांची भेट झाली. ते म्हटले काय झालं तुझ्या ताजच्या हॉटेलचं? तर ते म्हटले नाही, मला त्या दरबारांना आतच नाही सोडलं. मग ते म्हटले तू असाच गेला होता का? ते म्हटले हो असाच गेला होता. मग स्वतः किर्लोस्करांनी त्यांना ₹500चा कोट दिला आणि नंतर ज्या वेळेला गेलं त्यावेळेला त्यांना आत घेतलं. कारण दुनिया जैसी आहे तसं व्हायला पाहिजे. बिझनेसमॅन व्हायचं तर जरा वरून तरी बदल झाला पाहिजे. पुढच्या एमबीएफच्या कार्यक्रमाला सूट आणण्याचा प्रयत्न करीन, पण माझा लग्नातला असल्यामुळं कदाचित सावंत साहेबांनी कबूल केलंय की ते एमबीएफ तर्फे स्पॉन्सर करणार आहेत. मुद्दा असा आहे की मानसिकता वरून बदलावी लागते, आतून बदला. फॅशनचा इतका प्रभाव आहे आमच्यावर. आणखीन कोणाचा आमच्यावर प्रभाव? आमच्या लेकरांच्यावर प्रभाव कोणाचा? आणखी नेते, अभिनेते आणि क्रिकेटर. नेत्यांचा प्रभाव किती असावा लागतो आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता नेत्यांचा प्रभाव किती असो. मी 3 डायलॉग सांगतो, ते 3ही डायलॉग तुम्हाला पाठ आहेत. आणि ही पोरं, तुमची माझी पोरं रोज खेळतायत त्या मोबाईलवर. म्हणजे ते आताचा डायलॉग तुम्हाला माहित आहे, तो ह्याचा आसामचा, शिलिगोडीचा. मला उच्चार करण्याची आवश्यकता नाहीये. प्रचंड प्रभाव. त्याच्यात किती बुद्धिमत्ता असावी, त्याच्यावर गाणं सुद्धा. किती प्रभाव असावा आमच्यावर त्याच्यावर. नुसतं कुठल्याही मीटिंग मध्ये नुसतं काय एवढं जरी म्हटलं तरी पुढची लाईन अख्खी पूर्ण करते. किती प्रभाव असतो त्यांचा. टप्प्यात आलं की कार्यक्रम करतोच, सांगण्याची आवश्यकता नाही. कोणता नेता, आमच्यावर प्रभावच तेवढा. मी पुन्हा येईल. किती प्रभाव असतो तुमच्यावर, तुमच्या माझ्यावर. पण ज्या वेळेला एखादा बिझनेसमॅन म्हणतो दुनिया मेरी मुठ्ठी में, म्हणजे हा कुणाच्याच तुमच्या माझ्या मनामध्ये नाहीये की माझ्या मुठ्ठीमध्ये मी दुनिया. उसने आम्ही डायलॉग घेतो, ज्यांचा आमच्यावर फोटट कुठला तरी वेगळा प्रभाव आहे त्यांचे डायलॉग आम्ही घेतो. ज्या वेळेला ह्या लोकांच्या बिझनेसमॅन व्हायचं तर आमचे डायलॉग्स बदलावे लागते, तिथपर्यंत बदलावे लागते. तो प्रभाव, आमचा प्रभाव तर प्रचंड आहे. मी म्हटलं ना, अभिनेत्यांचा प्रभाव. मी माझं परमनंट उदाहरण आहे. आमच्या काळात बच्चनच होतं. नीतिमूल्य बदलली आहेत, व्यवसायाचं व्यवसायीकरण बदललंय, प्रचंड बदललंय. कालच्या पेक्षा आजचा व्यवसाय बदलत निघाला. म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं की ओला उबेर तिथं नाहीच आहे, स्वतःची एक टॅक्सी नाही पण धंदा करताय. पुण्यात आणखीन असे बिझनेस आहेत बदलणारे की ते झोमॅटो आहे, ऑनलाईन बिझनेस प्रचंड आहेत की ते काहीच नाही त्यांचं, नुसतं त्यांचा तो डाटा हा त्यांच्याकडे. तिसरी गोष्ट, पुण्यात आणखीन एक बिझनेस असा आहे की हॅपी बर्थडे, इंद्रजित देशमुखचा हॅपी बर्थडे, आणि सावंत साहेबांना वेळ नाहीये मला बुके द्यायला, तर त्यांनी त्या बिझनेसमॅनला सांगायचं की माझ्या नावचा बुके घेऊन जा. बुकेची किंमत 100, पोचवायची किंमत 250. मग ती घेऊन जाते तिथं. त्याला दिल्यानंतर इंद्रजित देशमुखला म्हणते तुमचं थँक्यूचं काय गिफ्ट देणार आहे का? मी म्हणतो मग चॉकलेट द्या. मग चॉकलेट 100 रुपयाचं, प्रवास भत्ता 150 रुपये. म्हणजे 150 आणि 250 वरच्या वर कमवतं. एवढंच नाहीये, ते खूप मोठा जर सेलिब्रिटी असेल तर सेलिब्रिटीच्या वाढदिवसाला असे निबार असं जमते, हे सगळं बुके बिके जमतंय. ते तिथं जाते म्हणतात हे तुम्ही उद्या काय करणार आहे? ते म्हणते काय नाही करणार. मग निघू का म्हणते. ती म्हणते काय नाही,
त्याला बी कचरा काढायचाच असतोय. ते बाहेर आणते, त्याच्यावर पाणी टाकते आणि पुन्हा 100 रुपयाचा तो बुके 20 रुपयाला विकते. म्हणजे डबल 120. पण त्याला ती मानसिकता असावी लागते. ती तिथपर्यंत आमची मानसिकता, मी म्हटलं ना, बाहेरचा प्रभावी व्यक्ती आमचा ठरवतो. आणि प्रभाव किती बदलत चाललाय ते सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या काळात दिवार चित्रपट होता. दिवारचा मध्यंतर आपल्याला आठवत असेल. त्या मध्यंतरामध्ये बच्चन आहे आणि शशी कपूर आहे. बच्चन म्हणजे लिजंड आहे, डायलॉग, अभिनय तोडच नाही त्याला. पण मला आठवतंय, मी राधिका थिएटरला तो त्यावेळेला बघितलेला होता. आणि डायलॉग 5 मिनिटं इंटरव्ह्यूला, ते जिथं आईच्या बरोबर काम केलं हे दोघांचे डायलॉग ते मध्ये येते. तेरे पास क्या है, तेरे पास क्या है, तेरे पास क्या है. ती 5 मिनिटं म्हणते मेरे पास बंगला है, मेरे पास गाडी है. आणि ते शशी कपूर निवांत ऐकतोय. बरं, शशी कपूर इन्स्पेक्टर होण्याच्या लायकीचा आहे का बघा? एकदम चिकना माणूस, त्याच्यात जरा राकटपणा तरी पाहिजे का? पण काहीच नाही. पण ते एकच डायलॉग म्हणते, तेरे पास क्या है म्हटल्यानंतर ते मध्यंतराला म्हणते मेरे पास माँ है. एक डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या, पडदा. आणि आता झुकेगा नहीं साला. पुष्पा नाम समझकर आए थे क्या? प्रभाव चंदन चोराचा. ह्या सगळ्या गोष्टीतून, ह्या सगळ्या प्रभावातून आम्हाला बाहेर निघून प्रभावाच्या पुढची गोष्ट आपल्याला कळावी लागेल, की मनात आणावं लागेल. ह्या परिस्थितीची जी बोज आहे आणि भविष्यातला जो अंधार आहे, असं म्हटलं जातं की 25-30 वर्षापर्यंत माणूस पराक्रम करू शकतो. आणि त्याच्या पुढे, त्याच्या आज जर त्यानं पराक्रम नाही केला तर त्याच्यासाठी भविष्यात अंधार असतो. पण पराक्रम करण्यासाठी पहिली गोष्ट असते ती मनात यावं लागतं. आणि मनात नसलं येत तर चांगल्या माणसानं त्याच्या मनात घालावं लागतं की तुला हे करायचं आहे. तुझ्याकडे ती क्षमता आहे आणि ती तुला करावी लागेल. 9 वर्षाचे शिवछत्रपती आहेत, बेंगलोरमध्ये आहेत. रोज संध्याकाळी जिजाऊ आईसाहेब दूध देत आहेत. दूध देत असताना संध्याकाळी आईसाहेबांच्या लक्षामध्ये येते की राजांच्या कॉटच्या बाजूला माती आहे. आणि शिवछत्रपतींना विचारतायत आईसाहेब की राजे, माती कुठून आली? त्यावेळेला शिवछत्रपती सांगतायत की आईसाहेब, पलीकडे नृत्य चालू आहे आणि ते नृत्य आम्ही बघत होतो. आईसाहेबांच्या लक्षामध्ये आलं की ह्या बाळाकडून मला स्वराज्याची प्रतिष्ठापना करायची, महाराष्ट्रातल्या आया बहिणींचं कुंकू बळकट करायचं. आणि लक्षात आल्यानंतर मग म्हटलं की आता इथं राहून चालणार नाही, की 9व्या वर्षी माझं लेकरू जर मनोरंजनामध्ये अडकणार असेल तर मला भविष्यामध्ये इथं थांबून उपयोग नाही. मनोरंजन म्हणजे माझं आपल्या सगळ्यांच्या मध्ये, ज्या वेळेला आम्ही म्हणजे मोबाईलचा आत्ताचा वापर आपल्या सगळ्यांचा बघितला तर लक्षात येईल, म्हणजे बिर्लांच्या घरातली माणसं रोज संध्याकाळी आल्या 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता घरी येतात आणि आल्या आपल्या आईच्या पायाजवळ मोबाईल ठेवतात. आणि सकाळी 9:30ला ऑफिसला जाताना ते मोबाईल घेऊन जातात. करोडोचा बिझनेस, पण मोबाईलचा वापर केवढा आहे बघा. आपला 1.5 दमडीचा व्यवसाय नाही, चादर डोक्यावर घेऊन आपला चाललाय कारभार करायला. काहीच नाही ना त्याच्यामध्ये. ज्या वेळेला मनोरंजनाकडून आम्ही स्वतःला घडवण्याकडे, म्हणजे नको असणारा वेळ, मी मोबाईल बंद करून आलोय, काय कारणच नाही ना. माझ्यामुळे कुठं जगबुडी येणार नाही, कुठेही सुनामी आले तर मी पटकन जाऊ शकत नाही, कुठेही आग लागली तर माझ्याकडे अग्निशामक नाही. कशाला लावून ठेवावा तो? मी बंद करून ठेवलाय डोक्यात. त्याचं भान त्यांना आहे. मनात शिवछत्रपतींनी उत्तर दिले की नाही आईसाहेब, मी पलीकडे बघतो. आईसाहेबांच्या लक्षात आलं की अद्वितीय बाळाला आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्वराज्यासाठी पाठवायचं आणि एक ठिणगी द्यायचे, प्रज्वलित करायचे. आईसाहेबांनी निर्णय घेतला आणि कर्नाटकमध्ये असलेल्या हंपी नगरीमध्ये, की जिथं विजयनगरचं साम्राज्य होतं, त्या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये ही माय लेकरं 21 दिवस ते हंपीचं साम्राज्य बघतायत, की जिथं विजयनगरच्या साम्राज्यामध्ये रामदेव रायांनी 240 वर्ष असं राज्य चालवलं होतं, की जिथं कुत्रा सुद्धा उपवासी राहत नव्हता, जिथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं, जिथं कोणती चोरी होत नव्हती, असं 240 वर्ष त्यांनी स्थापन केलं. आणि त्या सुवर्ण संध्याकाळी, की ज्या दिवशी ठिणगी टाकायची होती, ज्या दिवशी ज्योत प्रज्वलित करायची होती, त्यावेळेला त्या विजयनगरच्या साम्राज्याच्या शेवटच्या टेकडीवर मायलेकर उभी आहेत आणि त्या सुवर्ण संध्याकाळी एक ठिणगी पडते. आणि आईसाहेब विचारतायत राजांना, 9 वर्षाच्या राजे, आपल्याला एक स्वराज्य स्थापन करायचं, की ज्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, जिथं चोरी होणार नाही, जिथं कुत्रा सुद्धा उपवाशी राहणार नाही, असं स्वराज्य आपल्याला स्थापन करायचं आहे. कराल? माहित नाही राजांना, पण आई काहीतरी विलक्षण सांगते आहे. आणि म्हणून राजे मूठ आवळतायत आणि आईच्या नजरेला नजर देऊन सांगतायत की हो आईसाहेब, तुमच्या नजरेतलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. ठिणगी 9व्या वर्षी.
आमच्या घरात 10वी 12वी 10वी आणि 12वी म्हणजे असं प्रचंड वातावरण असतं. 9वी आणि 11वी पासूनच सुरू झालेलं असतं. माझा मुलगा माझी मुलगी 10वीला आहे पुढच्या वर्षी 12वीला आहे. यांच्या घरी कोणी जायचं नाही. किंवा 10वी किंवा 12वीला जर मुलगा किंवा मुलगी असली तर घरातलं वातावरण प्रचंड टाईट. आत्ताच 10वा किंवा 12वा घरात कोणाचा झालाय का कसं? कारण आम्ही ठरवून टाकलंय आमचं भविष्य म्हणजे 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम. आणि मग त्याच्यातून या चक्रातून आम्ही आमची लेकरं बाहेर काढतोच. 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, मग इंजिनियर झाल्यानंतर काय, आणि मग स्वप्न आमची तीच राहतात. त्याच्यासाठी आम्हाला पुढं म्हटलं की जी ठिणगी द्यायची आहे त्यासाठी पहिली गोष्ट आहे की आम्हाला बिझनेसमन तयार करायचं असेल तर ते मनात यावं लागतं. आमच्या मनात यावं लागतं. त्यानं भवताला बघितल्यानंतर मनातच आलं नाही तर त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी बिझनेस बद्दल जेवढ्या बोलल्या जातील तेवढ्या मग असं म्हणजे आमचं जसं प्रवचन असतं ना, आम्ही प्रवचन केलं की माणसं येतात आणि आमच्या पायावर डोकं ठेवतात. त्याचा अर्थ काय, जे तासभर तू सांगितलं असतील ते तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालो. तुला जसं जगायचं आहे तसं जग, आमचा तुझा काहीही संबंध नाही. ज्याला बिझनेस करायचा आहे त्यानं पहिल्या रट्ट्यामध्ये जर मनात आणलं पाहिजे आणि तरच त्यानं कामाला लागलं. आणि उद्योग या क्षेत्राचा अर्थ घरात लहानपणापासून आम्हाला आई म्हणायची की हे लय उद्योग करू नकोस. उद्योग म्हणजे सारखी धडपड म्हणजे उद्योग. आणि ज्याला सारखी धडपड करण्याची मनापासून इच्छा आहे त्याच्या मनात जर उद्योग करायचा आला तर त्याचा उद्योग निरंतर चालतो त्या उद्योगी पुरुषाचा. मग मनात म्हणजे एखाद्याचा घोडा असावा, त्याने इकायला जावं आणि इकायला गेल्यानंतर किंमत सांगावी त्यानं, पुढच्यानं घेणाऱ्याची किती किंमत, म्हणजे 1 कोटी रुपये किंमत. म्हणजे काय घोड्याचं वैशिष्ट्य काय? म्हटलं की त्यानं मनात आणलं की नाही एका ढेंगत कृष्णा नदी ओलांडतो. त्यानं मनात आणलं की नाही पाठीवर 1 दिवसाचं लेकरू घेऊन 200 किलोमीटर पळतोय. त्यानं जर मनात आणलं तर सह्याद्रीचा पर्वत चढतोय. म्हणजे एवढं सगळं गुण आहे, मग ह्याच्यात काय खोट आहे का नाही? एखादा दोष तर आहे. म्हणजे दोष एकच आहे, त्याच्या मनातच येत नाही. आमच्या सगळ्यांच्या मनात येईल की मला बिझनेस करायचा आहे. मनात यावं लागतं. मनात माझ्या खिशात पैसा खळखळावा लागला पाहिजे. मला कोणाच्या पुढे भीक नाही. भिक्षापात्र अवलंबने जळो जिनेला जिरवा नाही तो कोबरायचं म्हणतात. आयुष्यभरामध्ये मला कोणाच्या पुढे हात पसरावा नाही लागणार. आणि त्यासाठी मला समर्थपणे स्वाभिमानानं मला जगायचं आहे. आणि त्यासाठीच मी म्हटलं की मनात यावं. आणि दुसरी गोष्ट, मनात आल्यानंतर त्या उद्योगामध्ये नांदावं लागतं. असं प्रयोग बरोबर बरेच प्रयोग करावे लागतात. सोमवारी एक, मंगळवारी एक, बुधवारी एक, गुरुवारी एक, शुक्रवारी. बरेचसे उद्योजक असे अनेक प्रयोग करून मग सिद्ध पावतात. तोही त्यांच्या आयुष्याचा इतिहास असतो सगळ्यांच्या आयुष्यात. आमच्या भक्तीमध्ये पण तसं असतं. सोमवारी शंकराकडे जातात, मंगळवारी देवीकडे जातात, बुधवारी विठ्ठलाकडे जातात, गुरुवारी दत्ताकडे जातात, शुक्रवारी देवीकडे जातात, शनिवारी हनुमंतरायाकडे जातात आणि रविवारी मटण खाऊन निवांत झोपतात. ही आमच्याकडची परिस्थिती आहे. तसं उद्योगामध्ये जो उद्योग आम्ही निवडणार आहे, माझ्या लायकीचा आहे, माझ्या पात्रतेचा आहे, माझ्या आवडीचा आहे, तो उद्योग मी निवडल्यानंतर त्याच्यात नांदावं लागतं. एक आमच्या गावाकडची सून लांब विदर्भात दिली आणि विदर्भात दिल्यानंतर ती नांदायलाच नाही आली. घराकडे वर्षभर ती नांदायला गेलीच नाही. परत न नांदणारी सून, मुलगी घरात असल्यामुळं घराला खूप त्रास. ती सून नांदत नव्हती. मग आईनं तिच्या बहिणीनं खूप समजावलं ना, आता आपल्याला जायचंय म्हटले, आपल्याला नांदायला जायचंय. महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बसले, अमरावतीला जायचं होतं आणि जाताना सारखं म्हणजे आईचं आणि बहिणीचं चालू होतं, बरं का तुला नांदावं लागेल. पण नांदताना एक करायचं असतं की दीर असेल तर त्याला भाऊजी म्हणायचं, सासू असेल तर तिला आई म्हणायचं. आणि हे प्रत्येक स्टेशन लागलं, जरा दम खाल्ला की तिला सारखं सांगितलं जायचं की बरं का तुला नांदायचंय, आणि दीर असेल तर भाऊजी, ननंद असेल तर वंस, हे सगळं म्हणावं लागेल. अमरावती आलं, ती उतरायला तयार नाही. ती म्हटली की तुला उतरावलं नाही. म्हटली मला ना, तू सगळं म्हणत होती हे करावं लागेल ते करावं लागेल, पण कधी मी नांदीन तवा ना. मी नांदणारच नाही तर मी कसं करणार. आम्हाला जो बिझनेस निवडायचा आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आमच्याकडे आली की मला त्या बिझनेसमध्ये नांदायचं. मी शेती चालू केली. पहिल्या वर्षी माझ्याकडे बघितलं, दीड वर्ष मी ऊस काढला. 90 टन ऊस निघाला 1.5 वर्षामध्ये. 1 लाख खर्च आला आणि 9 त्रिक 27, 2,70,000
2,70,000 नंतर माझ्या लक्षात आलं की 1,70,000 जर मला फायदा झाला तर महिन्याला 1,70,000 भागिले 12. मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा. कॉस्ट ए, कॉस्ट बी, कॉस्ट सी काढल्यानंतर नेट प्रॉफिट माझ्याकडे बघितलं तर एका एकरामध्ये महिन्याला मला 5,000 सुद्धा आले नाही. मग आता मी ह्या वर्षी आता बेवड बदलला आहे. 2 वर्षाचा हा मार खाल्ल्यानंतर. आणि त्याच्यात वैताग असा आहे की ते ऊस तोडायला येत नाही. ऊस तोडायसाठी 10 फॅक्टरीकडे जावं लागतं. बरं, ते आल्यानंतर आमच्या गावचा शेवटचा ऊस तोडायला एकराला 16,000 दर गेला. मग त्या शेतकऱ्यांना पिकवायचं काय, करायचं काय? मी हे सगळे भोगतोय. पण मी ज्या वेळेला अभ्यास करायचो, एमएससी ला होतो, ऍग्रिकल्चरला होतो, त्यावेळेला मी विचार करायचो की शेतीमालाला भाव मिळवण्यासाठी स्वतः शेतकरी का नाही जात बाजारामध्ये, का नाही जात? तो तिची विक्री स्वतः काही नाही करत. पण मी आता ज्या वेळेला बघतोय की 5 माणसाचं कुटुंब शेतकऱ्याचं गावात राहत असताना, शेतीचे एंटरप्रेन्योरशिप करत असताना, त्याला शेतीसाठी म्हणजे त्याला कसं, एक तर रात्रीची लाईट, रात्रभर लाईट, दिवसा घरातली कामं, पाहुण्यारावळ्याचं गण गोत सांभाळायचं, मौती सांभाळायच्या, 12व्यापासून 1200पर्यंत सगळे कार्यक्रम सांभाळायचे, आणि त्याच्यातनं त्यानं स्वतःचा काढलेला मान घेऊन विकायचा. हे सगळे त्याच्या पुढे प्रश्न तयार होतात. आणि मी आता ज्या वेळेला विचार करतो, एंटरप्रेन्योरशिपचा ज्या वेळेला विचार करतो की मी आता एक 7-8 मुलं घेतली आहेत माझ्या सोबतीला आता, आणि मी आता फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आता स्थापन करतो आहे. आणि निदान 100-150 शेतकऱ्यांचे ग्रुप स्थापन करून आपल्याला तो नेता येईल का, तो विचार करतोय. का विचार करतोय? तो मला स्वतःला भोगावा लागेल. मी स्वतः त्या एंटरप्रेन्योरशिप मध्ये मला स्वतःला काय मिळालं त्याचा विचार मी केला, आणि मी तिथून पुढे निघालो. म्हणजे ही ज्या वेळेला गरज आणि मनापासून इच्छा निर्माण होते त्यावेळेला पुढे जाणं. दुसरी गोष्ट, मग आणखीन काय लागतं? म्हणजे ज्याला बिझनेस करायचा आहे त्याला याच्यामध्ये पडल्यानंतर दुसरी गोष्ट त्याला लागते की महत्वाकांक्षा लागते. आणि ज्याच्याकडे महत्वाकांक्षा आहे त्याला कुठलीच गोष्ट कधीच अडथळा आणू शकत नाही. नो बेर, कुठलाच त्याला बार आणू शकत. मला माहिती आहे, कोल्हापूरची एक मुलगी आहे, 32 वर्ष वय होतं तिचं त्यावेळेला. जन्मताच तिला पोलिओ झालेला, 1 फुटाचा सुद्धा तिला पाय नव्हता. ती घरामध्ये लोळागोळा होऊन पडलेली होती. आणि ती 32व्या वर्षी वडिलांना असं म्हणते की बाबा, मला नाही असं पडायचं, मला दुकान टाकायचं. वडिलांनी थोडी मदत केली. मदत केल्यानंतर कोल्हापूरच्या स्टेडियम मध्ये 5 नंबरचा तिनं तो घेतला, गाळा घेतला. त्या गाळ्यामध्ये तिनं पेपर सेलिंगचं मार टाकलं. आज तिचा सेल इतका प्रचंड आहे, म्हणजे तिच्या सेलमध्ये 5व्या-6व्या वर्षी तिला गाडी हवी होती, गाडी घ्यायची होती. तिनं मारुती कंपनीला लिहिलं, लेटर एक लिहिलं की मला पाय नाही येत आणि मला अशी गाडी पाहिजे की तिच्या हातामध्ये सगळं पाहिजे, ब्रेक, एक्सलेटर सगळं पाहिजे. आणि मारुती कंपनीने तिला गाडी दिली. आता मस्तपैकी दुपारी घरी जाताना माझ्यासारखा धडधाकट माणूस तिला व्हीलचेअरवरून आणतो आणि ती मग तिच्या ड्रायव्हिंग सीटवर पडते आणि कोल्हापूरमध्ये मस्तपैकी ड्रायव्हिंग करते. मी म्हटलं की तिला जो बार होता, 32 वर्षापर्यंत कोणतंही व्हिजन नव्हतं, काहीच नव्हतं, शरीर तिला साथ देत नव्हतं. पण एक दिवशी तिला असं वाटलं की नाही, मला जिगरबाज व्हायचं, मला जिद्दीनं पुढे जायचंय. ती पुढे गेली, तिची महत्वाकांक्षा आणि तिची तयारी तिच्या पुढे निघाली. दुसरी गोष्ट आहे मोहक लस्सी कोल्हापूरमधली. मी कोल्हापूरला 3 वर्ष शेवटची ऍडिशनल सीओ होतो, त्यामुळे हे बघितलेलं मी एंटरप्रेनर. पोरगी आहे, नवऱ्यानं सारखं त्रास दिल्यामुळे तिने 2दा विष घेतलं. बरं, विषामध्ये सुद्धा भेसळ असल्यामुळे तिला नाही जाता आलं वर. कारण व्यवसायाचा धंदा झाला की धंद्यात जे होतं ते त्याच्यामध्ये भेसळ, व्यवसायाचा धंदा झाला की त्याची भेसळ होते, आणि भेसळ असलं की असं होतं. ही गंमत अशीच आहे. म्हणजे ज्याला भेसळीचा आणखीन एक बळी न गेला पण तो यशस्वी झालेला, त्याचं उदाहरण मी आपल्याशी सांगतो. या मोहक लस्सीचं जरा बाजूला ठेवतो, म्हणजे प्रशासक नेमायचं आहे. मी युवकांच्या सोबत काम करतो. आमचा एक युवक एन्व्हायरमेंटमध्ये इंजिनिअरिंग झालं, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो फायनान्स ऑफिसर झाला, क्लास 2 ऑफिसर झाला. त्याला डीवायएसपी व्हायचं, त्याला वर्दी पाहिजे. आणि एक दिवशी आष्ट्याला मी त्यानं आदल्या दिवशी विष घेतलं, सकाळी 8:30 वाजता जागा झाला. परिणाम तोच ना, विषामध्ये सुद्धा ते नव्हतंच ना, ते जागा झालं. त्याच्या वडिलांनी मला फोन केला, म्हटले साहेब हे तुमचं ह्यानं विष घेतलंय रात्री, मरायला लागलो होतो, त्याला जरा सांगा. मग त्याचं ते घेतल्यानंतर, फोन घेतल्यानंतर त्यानं अर्धा तास, तो माझा लव गुरु झाला होता. तो मला म्हटलं साहेब तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही कधी प्रेम केलं होतं का? म्हटलं नव्हतं केलं बाळा, मी बीएससी एग्रील असल्यामुळे आमच्या वर्गात मुली नव्हत्या. आता त्यात आमचा काय दोष आहे? बरं, असत्या तरी त्या पटल्याच असत्या, असं कुठं काय? तो म्हणला नव्हता.
म्हणलं मग त्यानं अर्धा तास मला सगळं म्हणजे तिचे कसे 4 वर्ष तिच्यावर प्रेम करतो, इतका खर्च केलाय, तिला इथं नेलंय तिथं नेलंय, मग रस्त्यानं जाताना कोल्हापूरला मी तिला विसरू शकत नाही आणि म्हणून त्यानं घेत अर्धा तास मी तो माझा ऐकायलाच तयार नाही. दुपारी सावरल्यानंतर त्याचा 4 वाजता फोन आला. सर म्हटलं की मला नाही, मला आता सावरायचं आणि मला आता रिवाइज ठेवायचं, मी तिला विसरणार आहे, मला काहीतरी करा. मग सटाण्याला माझी 2-3 दिवस सरग व्याख्यानं होती. त्याला गाडीत घातला. मग गाडीत घातल्यानंतर सटाण्यापर्यंत सगळी अशी लो ब्रेकची गाणी लावली. लुट गए लुट गए, दिल के तुकडे तुकडे, त्याच्या दिलच्या सगळ्या टिरगाण्या करून टाकल्या तिथपर्यंत. मग भाषण झालं की पुन्हा काउन्सिलिंग रात्रभर. राजा असं नाहीये, जीवन त्याच्यासाठी नाही, खूप अनमोल आहे आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी नाही वाया घालवायचं. पुन्हा जीवन मिळत नाही, आत्महत्या पाप आहे. असं सगळं झाल्यानंतर नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो डीवायएसपी झाला. आता मुंबईमध्ये तो एसीपी म्हणून काम करतो. धक्के हे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये बसतं. मी म्हटलं की मनात यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, महत्वाकांक्षा इतकी प्रचंड असावी लागते. महत्वाकांक्षा ज्याच्याकडे आहे त्याला कोणी रोखू शकत. ही मोहक लस्सीवाळी तिच्या लक्षात आला आता मरण नाही म्हणजे जगावंच लागणार. मग श्रावण सोमवार आयता तिच्या वाटेला आला आणि ताराणी विद्यापीठाच्या पुढे ती खिचडी करून रोज 2 पाट्या घेऊन बसायला लागली. खिचडी सोमवारची तिची 2 पाट्यावरून शेवटच्या ह्याच्यापर्यंत 10 पाट्यापर्यंत गेली. तिच्या लक्षात आलं की विक्री आता वाढते आहे. ती आता चांगली सेल्समन झाली आणि सेल्समन झाल्यानंतर तिने स्वतःची एक लस्सी तयार केली. आपण कधी गेलात महानगरपालिकेच्या समोर कोल्हापूरला मोहक लस्सी म्हणून लस्सी आहे, पिऊन बघा, तुम्ही पुन्हा पुन्हा तिथं जा. त्याचं तिनं ब्रँडिंग केलं. महत्वाकांक्षा असेल आमच्याकडे तर आम्हाला तिथं पुढे जाता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला बिझनेस करायचा त्याच्यामध्ये 2-3 स्किल असावी लागतात. हे सगळ्यांच्याकडे आहेत बघा. हे ह्यांचे चेहरे बघितले की वाटतं की कसले बिझनेस मला. पहिला चेहरा आमचा किरण पाटील माणूस आहे, अबॅकस मध्ये. इकडे तर काम करतोच आहे, पण तिकडे पन्हाळा तालुक्यात गरीब पोरांच्यासाठी सुद्धा ते काम करतो. आणि चेहऱ्यावर विलक्षण म्हणजे सगळ्या बिझनेसमनचा सगळ्यात पहिलं त्याच्याकडे काय असावं लागतं गुण, तर प्रचंड आत्मविश्वास असावा, स्वतःवर श्रद्धा असावी लागते, प्रचंड श्रद्धा. आणि तो आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे तो पुढे काम करत राहतो. दुसरी गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये ज्याला बिझनेसमन चांगला व्हायचा आहे त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं असावं लागतं. त्याला संवाद चांगला करता यावा लागतो. म्हणजे संवादाला आम्हाला शिकवायला एक सर येत होते आम्हाला यशोदामध्ये, की सगळे संवाद विन विन सिच्युएशन मध्ये संपले पाहिजे. तुम्ही आपले संवाद तपासा ना, आपल्या घरातले ना आपल्या लय शान व्हायचं नाही. आपण म्हणजे अंतिम. आपल्या घरात बघा ना, बापाचे प्रकार किती असतात आपल्या घरातले सांगण्याची आवश्यकता नाही. विन विन सिच्युएशन मध्ये संवाद संपला पाहिजे. याचा अर्थ आपले संवाद तपासावे लागतात. कुठेही आपला संवाद शेवटी म्हणजे सगळ्यात वाईट, मी म्हटलं ना आपल्या डीएनए मध्ये काय असेल तर संवादच नीट करता येते. एकतर भच्या 12 आखाड्याच्या सगळ्या शिव्या, नाहीतर बाकी सगळं त्याच्यामध्ये असतं. मग संवाद मध्ये पहिली आय एम ओके यू आर नॉट ओके, पहिला सगळ्यात आपल्या डीएनए मधला सगळ्यात कम्युनिकेशन मधला दोषयुक्त कुठला भाग असेल, आय एम ओके यू आर नॉट ओके. मी घ्यायचं असलं तर घ्यायचं ह्यो माल, नाहीतर नादाला लागायचं. कशाला येतंय दुसऱ्यांदा गिराईक. आय एम नॉट ओके यू आर ओके, हा सबमिशनचा आहे. मी चुकीचा आहे, तू बरोबर. आय एम नॉट ओके यू आर नॉट ओके. शेवटचा जो आहे आय एम ओके यू आर ओके, तुम्हीही बरोबर आहात आणि मीही बरोबर आहे. सगळे संवाद ज्या वेळेला कम्युनिकेशन स्किल मध्ये आपल्याला बरोबर आहे, कारण आपल्याला वस्तूचा आणि सेवेचा व्यापार करायचा आहे. आणि व्यापार करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असते, तरी 1.5 इंचाची जीभ आहे. त्या जीभेवर सगळ्यात मोठं नियंत्रण असावं लागतं. एखादा शब्द सुद्धा तुमचं सगळं पाठीमागची गोष्ट हरवू शकतो. तुमच्या सगळ्या पाठीमागच्या केलेल्या गोष्टीचं परिश्रमाचं चीज संपून टाकू शकतो. तिसरी गोष्ट ते असं म्हणतात की आणखीन काय असायला पाहिजे, तर ते सर्जनशीलता. म्हणजे नवीन नवीन बिझनेसमध्ये नवीन काहीतरी. म्हणजे वैशाली दिदी, तू पवार आडनाव ना तुझं, चव्हाण, तिनं सर्जनशीलता असं त्याने म्हटलंय. त्या माझ्या बिझनेसमध्ये आणखी नवीन काय करता येईल. आपल्याला फेल गेलेली उदाहरणं माहिती आहेत की नवीन न आणल्यामुळे अँबॅसेडर पुढे नाही चालू शकली. नोकिया, त्यानं त्याच्यामध्ये बदल नाही केला ब्रँडमध्ये, ती पुढे नाही चालू शकली. म्हणजे नाविन्यपूर्ण माझ्या बिझनेसमध्ये आणखी व्हॅल्यू ऍडिशन मध्ये काय करू शकतो. आपला सह्याद्री फार्म्स नावाचा आमचा मित्र आहे विलासराव शिंदे, आपल्याला माहित असेल, त्यांची कहाणी ऐकली असेल. ह्या माणसानं 1,500 लोकांचा एक
गट तयार केला शेतकऱ्यांचा, आणि या शेतकऱ्यांच्या गटाच्या मधून तो त्या 1,500 शेतकऱ्यांच्याकडे जो माल पिकतो तो सगळा माल तो स्वतः घेतो. आपण कधी गेला मोहाडीला तर आपल्या लक्षात येईल की 65 एकराच्या परिसरामध्ये व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे 65 एकरामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, अन्नधान्य, कडधान्य ह्या सगळ्या गोष्टीवर प्रोसेसिंग तो तिथं करतो. आणि जगभरातली बाजारपेठ त्यानं काबीज केलेली आहे. सह्याद्री फर्मच्या नावानं जगभरामध्ये त्याचे कंटेनर जाते. त्याला कारण असं आहे की त्यानं शेतीमालामध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन केलं आणि त्याला बाजारपेठ जी मिळवली, त्याला कारण ती आहे. आपल्याला पुण्यामधला राहुल पापळ नावाचा आपल्याला माहिती आहे, लाडाची कुल्फी म्हणून माहिती. ते पोरग म्हणजे 10वी 11वी झालेलं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की शिक्षण म्हणजे मला सुद्धा बऱ्याच वेळेला वाटतं की मी शिकून इकडं, कारण सरकारी नोकरीत गेलं तर नोकरीचे काय तोटे असतात. मगाशी चव्हाण साहेबांशी चर्चा केली. सरकारी नोकरीत गेलं की मीटिंग नंतर इटिंग नंतर वेटिंग हा आमच्या आयुष्याचा रुटीनचा भाग असतो. कधी कनिष्ठांचं वरिष्ठांसाठी, कधी वरिष्ठांच्या कनिष्ठांच्यासाठी. आणि शक्यतो काय होतं, आम्ही सरकारी नोकरांचं गंमत अशी असते की आमच्या केबिन मधलं वातावरण सारखं बदलत असतं. आता कोणीतरी येतंय स्तुती करते, आता कोणीतरी येतंय शिव्या देते, कारण प्रचंड मागण्या, पुरवठा कमी. आणि या सगळ्यामुळे म्हणजे एखादा समोसा असावा, तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा, पुन्हा तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा. जसा तो समोसा खायच्या लायकीचा राहत नाही, तसा सरकारी माणूस घरी गेल्यानंतर बायका पोरांच्या लायकीचा राहत नाही. जेवढी माणसं हित आहे, सरकारी पुसावळे साहेब पाठीमागे बसले, त्यांच्या लक्षात येईल. कारण आमची सगळी क्रय शक्ती आहे ती त्याच्यामध्ये संपलेली असते. आम्ही दुसऱ्या गोष्टी करू शकत. सृजनशीलता, कारण या बिझनेसमध्ये रोज नवीन मध्ये आम्ही आमच्या बिझनेसमध्ये काहीतरी रोज करू शकतो. म्हणजे कंगराळकर साहेब असतील, सावंत साहेब असतील, त्या बिल्डिंग अशा तशा म्हणजे वेड्या वाकड्या, आणखीन काय त्याचं इलिव्हेशन इकडं तिकडं, रोज काहीतरी नवीन करू शकतो. मी एक कादंबरी वाचली फाउंटन हेड नावाची. म्हणजे त्यांच्या बिझनेसमध्ये नाविन्यपूर्ण याचा अर्थ काय की ज्याला आपला बिझनेस ताकदीनं करायचा आहे त्याच्याकडे सृजनशीलता असली पाहिजे, आणि ती कल्पनाशक्ती त्याच्यातच. फाउंटन हेड नावाची कादंबरी आहे. आयन रँड नावाच्या लेखिकेने लिहिली, खूप ताकदीची कादंबरी आहे. आणि त्याच्यामध्ये चित्रपटही निघालेला आहे हॉलिवूडचा त्याच्यामध्ये. मग ते हॉवर्ड रॉक नावाचा हिरो आहे त्याच्यात. तो आर्किटेक्ट मध्ये आहे, बंडखोर आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, पण बेफिकीर आहे. आणि एडवर्ड टुही नावाचा त्याचा प्राचार्य आहे. आणि तो एडवर्ड टुही ह्याच्यावर ह्याच्या बुद्धिमत्तेवर खार खात असत की हे एवढं वयानं कमी असून प्रचंड बुद्धिमान आहे. आणि मग ती कादंबरी पुढे सरकत राहते. एडवर्ड टुई आणि त्याचे मित्र सगळं अमेरिकेतलं सगळं कन्स्ट्रक्शन ताब्यात घेते, आणि हा मात्र कुठंतरी एखादीच अशी बिल्डिंग बांधतो आहे, अशी कुठंतरी एखादीच, ती विलक्षण आहे, वेगळी आहे. आणि मग एडवर्ड टुई आयुष्यभर त्याच्या मनात खंत असते की आता याचा अपमान करायचा. कारण हा जो निघाला आहे, एडवर्ड टुई जो निघाला आहे, तो जो आता जग चालतं तशा पद्धतीनं निघालेला आहे. सगळी कामं घेतोय तो त्याच्या पद्धतीनं घेतोय, आणि हा जो आहे तो स्वतःच्या कौशल्यानं, स्वतःच्या बुद्धिमत्तेनं घेतोय. आणि मग शेवटी एक दिवस कादंबरीच्या एका शेवटच्या टप्प्यावर एडवर्ड टुई अमेरिकेतले सगळे कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट त्यांची पार्टी ठेवतो. आणि पार्टी यासाठी ठेवतो की त्याला अपमान करायचा आहे तो हॉवर्ड रॉकचा. कारण तो मस्तीत आपल्या जगतोय, स्वतःच्याच आनंदामध्ये जगतोय, त्याचं जगणं विलक्षण आहे, त्याचं आर्किटेक्टवर प्रेम आहे. त्यानं ज्या 10, 15, 20 गेल्या त्याच्या आयुष्यामध्ये इमारती बांधलेल्या त्या विलक्षण आहेत, अवघं त्याची चर्चा करतात, पण तो वेगळा आहे आणि त्याच्याकडे कुणी नाही. मग त्या गच्चीवर ते सगळे कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळे जमतायत. मग हा एडवर्ड टुई शोधतोय की कुठं आहे ते हॉवर्ड रॉक, कुठं आहे हे आपलं कोपऱ्यात, टी शर्ट, स्लीपर, जीन पॅन्ट कोपऱ्यात, ते येतंय तिथं. आणि दोघांचा संवाद आहे, खूप संवाद आहे, धंद्यातला संवाद आहे, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस मधला संवाद आहे. आणि शेवटी ते असं विचारते, सगळं जाऊ दे, तू म्हणते तू स्वतःला शहाणा समजतो ना, तू शिकलायस ना सगळं, तर तुझ्या डिझाईन सांग, कुठल्या परंपरेच्या डिझाईन्स आहेत सांग, ग्रीक, बायझांटाईन, कुठल्या म्हणजे कुठल्या देशाची परंपरा तुझी आहे, कुठल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची तुझी परंपरा आहे सांग. मग त्यावेळेला तो असं सांगतो, तो उभा राहतो, एकच वाक्य बोलतो, आणि ते अख्ख्या म्हणजे ज्याला सृजनशीलता आम्ही म्हणतो, की ज्याला नाविन्यपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये ज्याला जे नाविन्यपूर्ण करायचंय त्याच्यासाठी ते वाक्य म्हणजे अंतिम वाक्य असं. तो असं म्हणतो की मी कुठल्याही परंपरेचा नाही, मी जिथं उभा राहतो तिथून परंपरा सुरू होते, मी जिथून उभा, म्हणजे ज्याला स्वतःचा बिझनेस आणखीन विलक्षण करायचा आहे, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी द्यायचं आहे, तर त्या बिझनेससाठी ते असं म्हणतात की सृजनशीलता, नाविन्यपूर्ण ते दिलं पाहिजे. पुढची गोष्ट समारोपाकडे, पुढच्या गोष्टीकडे येत असताना, कारण
1 तासाचंच बोलणं असावं लागतं असं म्हटलं. कारण व्याख्यान 1 तासाचं असावं लागतं, कीर्तन 2 तासाचं असावं लागतं, सिनेमा 3 तासाचा असावा लागतो, तमाशा 4 तासाचा असावा लागतो आणि गोंधळ रात्रभर असावा लागतो. मी त्या पापडच्या सत्काराला गेलो होतो. ते पोरगं 10वी पास, मस्त. आणि त्यानं कुल्फी काढली आहे पुण्यामध्ये. आणि त्या कुल्फीचे इतके व्हरायंट्स आहेत, त्यानं इतके आणून ठेवले, समोरच आणून ठेवले 25-26 जेवढे म्हणजे त्याच्यात फ्लेवर असतील ते सगळे फ्लेवर त्यानं आणून ठेवले. मग त्याला मी सगळं विचारलं की तुझं शिक्षण किती, तुझं काय किती. मग त्यानं सगळं सांगायला सुरुवात केली. मी म्हटलं तुझ्या बिझनेसचं यश काय? आज करोडो रुपयाचा त्याचा बिझनेस आहे आणि तो मराठा कम्युनिटीतला आहे. आणि वागणं इतकं विनम्र आहे की हे मगाशी म्हणले नाही का, छगनलाल मगनलाल झक मारल त्याच्या नम्रते पुढे, इतकं ते नम्र आहे. म्हणजे ते वाटतच नाही. असं गोड 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 बोलतोय. ते म्हणते काका ह्याची टेस्ट घ्या, काका ह्याची टेस्ट घ्या. 4-5 हाणले तरी म्हणते ह्याची एकदा खाऊन बघा. गिराईक पटवावं कसं, आपला माल खपवावं कसा. मी आता त्यानं जर ते 4-5 जर कुठल्या मला दिल्या नसत्या तर एवढ्या 500-600 लोकांच्या पुढे मी सांगितले असता का? म्हणजे बिझनेस करत असताना पुढच्या माणसाचं नेमकं वशीकरण कसं करायचं हे आपल्याला जमत नाही ना. मग त्यानं पुढे सांगितलं की आणखीन किती का. सगळ्यात मला विलक्षण कुठली गोष्ट वाटली, म्हणजे त्यानं सुरुवातीला क्वालिटी आणि क्वांटिटी, म्हणजे त्याची कुल्फी खाल्ली तर उगच एवढं नाही त्याच्या कांडीला येत, एवढंच असं भरगतच येतं, म्हणजे खाल्ल्यासारखं वाटतं. तुम्ही काही चहाच्या टपरीवर जावा, ती एवढंच कप देते. मी म्हणलं का कुठे शिकणार आहे तू? हे म्हणलं ह्याच्यापेक्षा मोठं कप तुला मिळत नाही का कुठं? कुठल्या तरी एखाद्या वडापावच्या गाड्यावर जावा, ती एवढाच वडा देते. वडा आहे का भजी आहे कळतच नाही. अरे धंदा करायचा आहे ना, दे ना घसघशीत. तुम्ही नारायणगावला जावा, एक ह्याचं दुकान आहे, त्या मिसळचं दुकान आहे. ती असं बादल्याच आणून ठेवते कटाच्या पुढं, फरसाण बिरसाण असं आणून ठेवते. किती खायचं तेवढं खा. म्हणजे ते क्वालिटी क्वांटिटी. तिसरी गोष्ट मार्केटिंग, ब्रँडिंग काय करावं राहुल दादानं? राहुलनं ब्रँडिंग याचं केलं की स्वतःच्या पोरीच्या हातात कुल्फी दिलेली, स्वतःच्या पोरीच. मग ब्रँडिंग स्वतःच्या घरचं केलेलं आहे. म्हणजे आणि सगळ्यात हाईट त्याच्या बिझनेसची मला वाटते की कोल्हापूरमध्ये 1 कोटीचा त्याचा टर्नओव्हर आहे. 1 कोटीचा टर्नओव्हर. कोल्हापूर आपल्याला माहित नाही. कोल्हापूरमध्ये खाणाऱ्याची म्हणजे आईस्क्रीम खाणार तुम्ही बघितलं तर सोळंकीची जर बघितली, सोळंकी म्हणजे सावजी समाज आहे, त्यांची अशी 50-50 फुटावर अशी दुकान आहे त्याची. ब्रँडच्या ब्रँड आहे. पण त्या ब्रँडमध्ये जाऊन हे खूपच खुसले मध्ये. आणि ह्याची लाडाची कुल्फी आज कोल्हापूरमध्ये 1 कोटीची. म्हणजे त्यानं केलं काय? क्वालिटी दिली, क्वांटिटी दिली, ब्रँडिंग दिलं, मार्केटिंग केलं. आणि हे सगळं एका म्हणजे अजून त्याचं वय 30 वर्ष सुद्धा नाही त्या पोराचं. एवढं सगळं त्या पोरानं केलं, हिमतीनं उभं केलं नाही, तो करतो आहे. आणि वशीकरणचा धंदा त्याचा रोज चालू आहे. ते रोज टाकते. परवा नागराज मंजुळे कोल्हापूरला आले आणि त्यांनी लाडाची कुल्फी मागितली. तो टाकतोय लगेच त्या फेसबुकवर, त्या व्हॉट्सअपवर, दे दणका तिकडे चालणार. आमच्याकडे आता काय होणार? ठाकरेंचं काय होणार? शिंदेचं काय होणार? ह्याच्या पलीकडचं आमचं जगच नाही. ते म्हणते पुन्हा सयाजी शिंदे आले त्या कोल्हापूरला शूटिंगला, त्यांनी लाडाची कुल्फी खाल्ली. ते खाताना तोंडात धरलेलं रोज त्याचं येतंय असं. त्यानं भेट दिली, म्हणजे त्याचा तो बिझनेस आहे. म्हणजे देत असताना वशीकरणाचं आणखीन माहित आहे, 7-12वाला आमचा कोल्हापूरचा असं आणतंय ताटात, तिकडं मटणाचा रसा असं कुस्करतोय, बोलताना इतकं गोड बोलते आणि ते दणकी घालून येते. कोल्हापुरी आहे, बोलताना कोल्हापुरी बाज. आणि ते मटण आणि दोन्ही. आता तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रातली खाद्य इंडस्ट्रीला प्रचंड, मी कधीतरी विचार करतो की ते साऊथ इंडियन डिशेस सगळीकडे आहेत. म्हणजे सगळ्या जगात साऊथ इंडियन डिशेस, पंजाबच्या डिशेस सगळीकडं. आणि आम्ही मात्र अजून असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात जन्माला आलंय आणि वडापाव मिसळ खाऊन न खाता मेले तर त्याचा जन्म वाया गेला असं म्हणतो. पण आमचा हा वडापाव मिसळ कुठे जायला तयार नाहीये. जळगावची दाल बाटी, जळगावचा बैंगन भरता कुठे जायला तयार नाहीये. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये पोटेन्शियल असताना. आणखीन एक त्या ह्याला हॉटेल आहे जालना रोडला, औरंगाबादच्या पुढं, काळे ढाबा म्हणून, नुसत्या शेवग्याच्या शेंगा विकतंय. म्हणजे जर डोक्यात सृजनशीलता,
लोकांच्या मनात काय आहे, काय द्यायला पाहिजे, चव द्यायला पाहिजे, नुसतं एवढं जरी त्याच्या डोक्यात असलं तर काय ते गेलं का नाही आत गेलं त्या ढाब्यामध्ये, की गेल्या गेल्या असं ते तळलेल्या अशा शेवग्याच्या शेंगा असं अख्खी प्लेट आणून ठेवते, त्याला मसाला बिसाला असतोय. म्हणजे गेल्या गेल्या दुसरं देत विचारतच नाही, ते गेलं की ते ढिगभर शेंगा बघ आपण खायचे ते अशा वडून वडून. जे आता ह्याच्या श्रावणाच्या अगोदरच्या अमावस्याला ज्यांनी जे खाल्लं ना त्यांच्यासाठी म्हणजे व्हेजिटेरियन नळ्या ते खाऊन आपल्याला लाज वाटते एवढ्या आपण खाल्ल्या का. पुन्हा ते असे 3 बारक्या वाट्या आणते, एवढे एवढे वाट्या आणते असं, आणि त्यात चमचे असं, एक वाटी तिखट आहे, एक वाटी मध्यम आहे, आणि एक वाटी अशी निरज म्हणजे अशी आहे. मग ते म्हणते की ह्याच्यातला कुठला रसा पाहिजे तुम्हाला, मग ती आपण सांगायचं मला तिखट पाहिजे अमुक पाहिजे. मग पुन्हा म्हणते भाकरी, मग ती म्हणते बाजरीची का ज्वारीची, मग आपण सांगायची. मग ते पुन्हा आणखीन विचारते कडक कमऊ. मग ते सगळं झालं की एवढंच आहे. तुम्ही आज जावा 7 नंतरच्या पुढं त्या काळे ढाबाच्या पुढाशी लाईन लागलेली आहे माणसाची. शेवग्याच्या शेंगा सुद्धा माणूस विकू शकतो, फक्त आपण चव निर्माण करावी लागते आणि धंद्याची कुवत त्याच्यामध्ये. म्हणजे बिझनेस निर्माण करायला स्काय इज द लिमिट. पुढची गोष्ट म्हणजे समारोपाकडे येताना असं म्हणतो की मगाशी त्यांनी सांगितलं की मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी झाली पाहिजे, आणि बिझनेस कम्युनिटी होण्यासाठी हा जो फोरम आहे तो सर्वार्थानं काम करतो, सहाय्य देतोय, म्हणजे मानसिक क्षमता देण्याचं काम करतो आहे, आर्थिक सहाय्य करण्याचं काम करतो आहे. आणि हे करत असताना ही सगळी बाजारपेठ वाढली पाहिजे, कारण नोकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं 1-2% पुढे नोकऱ्या नाहीयेत. आणि एक नोकरी जर असेल, तुम्हाला लक्षात येईल, नुसत्या पोलीस भरती आली, जवान भरती आली, तर त्या शहरामध्ये सगळे फुटपाथवर पोरं झोपलेले असतात. एक पोस्ट भरायची असली, मी ऍडिशनल सीओ असताना एक फक्त आयटी इंजिनियरची पोस्ट ही 15,000च्या पगाराची 127 अर्ज आले होते 15,000च्या पगाराची. इतकं प्रचंड कॉम्पिटिशन त्या क्षेत्रामध्ये. मग त्याच्या दुसऱ्या बाजूला आम्ही बघितलं तर दुसऱ्या बाजूला नुसती सृजनशीलता असते. नुसतं आपल्याला बघता आलं, म्हणजे आपल्याला निवडता आलं की मला बिझनेस ज्या क्षेत्रामध्ये करायचा आहे ती निवड नुसती करता आली तर आपल्याला कुठं जाता येऊ शकतं. आणि मी म्हटलं की कुठलीही गोष्ट आड येऊ शकत नाही. इथं काही लेकरं आले असतील माझी की शिवम प्रतिष्ठानमध्ये दरवर्षी युवा संस्कार शिबिराला येणारी, त्यांना माहिती आहे मी एक नकुसा मासाळ नावाची ताई आणली होती 3 वर्षापूर्वी. शी आमच्या कवठेमंकाळ तालुक्यातल्या एका छोट्याशा वाडीतली. नकुसा नाव का ठेवलं आपल्याला माहितीये, कारण 2 मुलीनंतर सुद्धा जन्माला आली म्हणून तिचं नाव नकुसा. तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 16व्या वर्षी लग्न झालं, 19 वर्षापर्यंत तिला 2 मुलं, 20व्या वर्षी तिचा नवरा निघून गेला. जगायचं कसा असा प्रश्न होता. तिचा नवरा ड्रायव्हर होता, ती ड्रायव्हर होती, त्या गाडीला तिच्यावरून तिचा भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला तिने. तिचा नवरा ती गाडी घेऊन कधी कधी राजापूरला जायचा, भाजी घेऊन विकायला जायचा, भाड्यानं घ्यायचा गाडी दुसऱ्याची आणि विकायला जायचं. तिनं ती पहिल्यांदा गाडी, ती नकुसा मासाळनं पहिल्यांदा गाडी ड्रायव्हर घेतला, माल भरला आणि राजापूरला जायला निघाली. आणि आंबा घाटामध्ये आल्यानंतर तो ड्रायव्हर म्हटला मी काय चालवणार नाही. तिच्या समोर प्रश्न होता की आता उद्या सकाळी बाजारपेठ आपल्याला जायचंय, पोचायचंय राजापूरला. तिला तिनं बाजूला बसवलं, फर्स्ट गिअरमध्ये तिने गाडी चालवली. आंबा घाटातून सुद्धा राजापूरमध्ये ती 11 तासानं पोहोचली. तिने व्यवसाय केला, परत आला. आत्ता नकुसा मासाळवर एबीपी माझानं शॉर्ट फिल्म केली, आपण बघितली असेल, सह्याद्रीची वाघेन नावाची. म्हणजे एक नाकारलेली स्त्री जिच्यावर नीतीनं अन्याय केला, खूप उपेक्षित ठेवलं, म्हणजे काहीच नाही घरामध्ये, अशा हरवलेल्या घरामध्ये तिचा जीवनाचा संघर्ष होता. आज म्हणजे तिच्या 5 गाड्या आहेत, 5 जणांना तिने रोजगार दिलेला आहे आणि नकुसा ती काम करते. म्हणजे नकुसाकडे जे सामर्थ्य आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सामर्थ्य आपल्या सगळ्या लेकरांच्याकडे आहे. फक्त हिम्मत, कुवत आणि कष्ट करण्याची ताकद पाहिजे. एक बिझनेसमनचं एक वाक्य आहे, तो आपल्या बायकोला म्हणतो की मी आता बिझनेस चालू करतोय, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, पुढचे 24 महिने तुम्हाला विचारायचं नाही तू कुठं गेला, काय केलं. म्हणजे तो चांगल्यासाठी म्हणत होता बरं का, आपल्या मनामध्ये शंका येते. तो म्हणत होता की पुढचे 24 महिने तू मला दे, मला विचारू नको, मी फक्त कष्ट करतो, बिझनेसला लावतो, रात्रंदिवस कष्ट करतो. पुन्हा 24 वर्ष, पुढची 24 वर्ष, 24 महिन्यानंतर पुढच्या 24 वर्षात जगाचा नकाशा घेऊन बघ,
बस आणि मला सांग, तू इथं चल, मी तुझ्याबरोबर तिथे येतो महिना महिना. पुढचे 24 वर्षात अख्खं जग तुला फिरवून आणतो. फक्त 24 महिने तू माझ्यासाठी दे. मी रात्रंदिवस कष्ट करणार आहे. रात्रंदिवस कष्ट करण्याची क्षमता माझ्याकडे आली म्हणजे उद्योगात. म्हणजे कंत्राटकर साहेबांना किंवा ह्या दोघांचे मोबाईल ऑन असणार आहेत रात्रंदिवस, म्हणजे असेल ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी. रात्रंदिवस उद्योग करण्यासाठी या गोष्टी असाव्या लागतात. बिझनेस कम्युनिटी होण्यासाठी एक मगाशी त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये एक धर्मपुरी नावाचं गाव आहे कच्छ जिल्ह्यामध्ये. धर्मपुरी गावाचं मी वैशिष्ट्य सांगतो. धर्मपुरी गावाची लोकसंख्या आहे 7,000. तिथले 1900 बिझनेसमन हे अमेरिकेमध्ये 1900. धर्मपुरी गावामध्ये 17 नॅशनलाइज्ड बँक आहेत आणि 17 नॅशनलाइज्ड बँकामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त डिपॉझिट्स परदेशातून तिथे येत आहेत. एक गाव 7,000 लोक वस्तीच, आणि एका गावामध्ये जर 1900 बिझनेसमन होऊ शकत असतील आणि पलीकडे जाऊ शकत असतील तर तुम्ही बघा. असं म्हटलं जातं की पंजाब आणि हरियाणाची राजधानी आपण चंदीगड समजतो, पण आज तो समाज समजतो की आमची राजधानी कोणती आहे, तर टोरंटो आहे. आमची राजधानी कोणती आहे, कॅनडा आहे म्हणतो. टोरंटो पासून कॅनडा पर्यंत पंजाब समाज तिथल्या सगळ्या व्यवसायामध्ये आपल्याला. तुम्ही केरळमध्ये गेला तर केरळमधले 4.5 लाख माणसं ही आखाती देशामध्ये, 1,45,000 कोटीचा टर्नओव्हर तिथून येणाऱ्या भारतातल्या येणाऱ्या पैशाचा आहे. आम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या कम्युनिटी, बाहेरच्या कम्युनिटी यशस्वी का झाल्या, तर त्यांना स्थलांतर करणं माहित आहे, त्यांना बाहेर जाणं माहित आहे, इथून जाणं माहित आहे. सगळ्यात मोठा दोष आमचा कुठला असेल, मी आता सरकारी नोकरीत होतो ना, माझा पण दोष, आम्हाला बदली अशी घराजवळ लागते. अशी म्हणजे 2 नंबर पेक्षा 1 नंबर जवळ असलं तरी 1 नंबर आम्हाला पाहिजे घराजवळ. घराच्या बाहेर आम्हाला पडायचं नसतं. म्हणजे गंमत अशी झाली की 17व्या वर्षी गोविंदराव घरातनं बाहेर पडले आणि उत्तर भारतातली यात्रा करून परत आले. चांगलं काश्मीर पर्यंत जाऊन आले. 2 महिन्यात उत्तर भारत पूर्ण करून आले, लक्झरीने करून आले. गोविंदराव परत आल्यानंतर शेजारच्या गणपतरावांनी गोविंदरावना प्रश्न विचारला की गोविंदराव कुठे गेला होता. ते म्हणजे काय नाही, उत्तर भारतात गेलो, फार काश्मीर पर्यंत गेलो होतो, लडाख बिडाख सगळं बघून आलो. मग ते गणपतराव म्हणजे गोविंदराव काय घाट बीट लागलं की नाही तिकडे. म्हणलं होय लागलं की. म्हणजे किती लागलं, लय घाट लागलं. मग कुठलं लागलं, खंबाटकी, खंडाळा, चंबल, जम्मू काश्मीरच्या सगळ्या घाटाची नावं सांगितली. मग पुन्हा म्हणलं ते सगळ्यात अवघड घाट कांचा, ती म्हणलं उंबर घाट. काय सांगताय म्हणलं गोविंदराव, आता नावं सांगितली, त्यात उंबर घाटाचं कुठंच नाव घेतलं नाही तुम्ही, आणि आता मध्येच कुठनं हे उंबर घाट काढलं. ते म्हणले अरे राजा, हे सगळं घाट 2 महिन्यात 2दा चढून उतरून माघारी आलोय, पण घराचा उंबरा ओलांडायला 70 वर्ष लागली मला. आम्हाला उंबरा ओलांडायचा. सावंत साहेब मुंबईला गेले. पहिला आमचा हा दोष की आम्हाला फिरावं लागेल, बाहेर पडावं लागेल, जिथं जी क्षमता आहे, जिथं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल करावं लागेल. आणि द लास्ट सगळ्यात आवडता मगाचा विषय, मगाशी आम्ही सर होते, सरांनी मगाशी सांगितलं बिझनेसमन कसा असला पाहिजे, त्याचा चेहरा. मगाशी चेंबरमध्ये बसलो होतो, तर तो आतून शांत असला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, त्या ओवीमध्ये या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलंय. माऊली असं म्हणतात की देह तरी वरी चिली कडी फिरे, परी अंतरी बैसका न मोडे. म्हणजे जे व्यक्तिमत्वाचे जे 5 भाग आहेत, शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व, भावनिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व, बौद्धिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्वाचे भाग आहेत. म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व मध्ये चालतंय कसं, बोलतंय कसं, त्याचा हालचाल कशी आहे, म्हणजे चालताना नीट चालतंय का, वर येताना असं चांगलं आत्मविश्वासानं पुढे येते का. मी कित्येक शाळांच्या मध्ये जातो, 95, 90, 98% पोरं पुढे येते, तसं पुढे 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 येते. मग ते एकदा कप तरी घेते, एकदा ते खालचं बुड तरी घेते. बरं, हातात हात घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, म्हणजे असं पोलिओ झाल्यासारखाच हातामध्ये धरतंय. मग त्या विषय कुठला चाललं, शाळेत आणि कॉन्फिडन्स बोलतो एखाद्या उद्योजकाच्या चेहऱ्यावरती. हा, देह तरी वरीची. शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व, बौद्धिक म्हणजे किती ताण सहन करू शकतो, बौद्धिक व्यक्तिमत्व म्हणजे बुद्धिमत्ता कोणत्या वेळेला कशी वापरू शकतो, भावनिक व्यक्तिमत्व भावना, ते आता त्याच्याविषयीच मी बोलतो आहे की बाहेरून क्रियाशील आणि आतून शांत. खूप छान एक उदाहरण दिलंय की त्याला आता इंटेलिजंट, भावनिक, इमोशनल कोशंट असं म्हटलं. म्हणजे व्यापाऱ्याकडं सरांना मगाशी सांगायचं होतं, तो इमोशनल कोशंट परफेक्ट असावा लागेल.
त्याची 2 उदाहरणं खूप सुंदर आहेत. इमोशनल कोशंट या शब्दाचा अर्थ, तो एक बुश नावाचा सर्फिंग करणारा अमेरिकेतला माणूस आहे. सर्फिंग म्हणजे ते लाट येते समुद्रामध्ये आणि ते एक खाली असं फळकूट असतं की नाही, तुम्ही बघितलं असेल ते फळकुटावरून असं लाटेवर असं आरोड, त्या लाटेत असं आत जाते, असं बाहेर येते. म्हणजे सर्फिंगचा अर्थ मराठीत मी सांगितलं, ज्याला कुणाला बघितलं असेल, कोणी इंग्लिशमध्ये आणखीन त्याचं कमांड असेल तर आणखी त्याच्याकडून समजून घ्या नंतर. पण सर्फिंगचा अर्थ त्या फळकुटावर बसते आणि त्या लाटेवर असं त्या समुद्रावर एकट्या त्या फळकुटावर काम करते. मस्तपैकी त्याचं चाललंय, बाहेर सगळे बीचवरची माणसं बघतायत, पण एक क्षण त्याचा असा येतो आहे की त्या क्षणामध्ये 14 मीटरचा शार्क त्याच्या बरोबर त्या लाटेमध्ये याला गिळण्यासाठी टाकला आणि तो त्याला दिसतो. आणि त्यावेळेला मग त्या इमोशनल कोशंटचं त्यांनी वर्णन केलं. त्यावेळेला इमोशनल कोशंटचं त्यांनी वर्णन केलं की त्यावेळेला त्याच्या मनामध्ये हालचाल काय झाली, शार्क बघितल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये काय बदल घडला. आणि दुसऱ्या वेळेला त्यानं ठरवलं की नाही, या शार्कच्या तावडीतून सुटायचं. म्हणजे शरीरामध्ये आणि मनामध्ये बदल घडवून त्यानं स्वतःवर विजय मिळवला. पहिल्या घसरलेल्या क्षणाला त्यानं पुन्हा विजय मिळवला आणि मग तो ज्या वेळेला बाहेर आला त्या शार्कच्या तावडीतून, त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्याला माहिती आहे की 2006ला हडसन नदीमध्ये जबरदस्तीने एक प्लेन उतरावं लागलं, आपल्याला आठवत असेल त्यावेळेला. आणि ज्यावेळी ते विमान खाली वर होत होतं, ते वैमानिकाच्या मेंदूमध्ये जे चाललं होतं की इतकी माणसं मला वाचवायची आहेत आणि हे विमान उतरायचं कुठं, ते त्याच्या बुद्धीमध्ये चाललंय, त्याला इमोशनल कोश. आता आपल्या भारतातलं उदाहरण आपल्या लक्षात येईल. आमच्या काळात कपिल देवचा एक सामना होता, तो वर्ल्ड पाकिस्तान, जावेद मियादाद आणि इकडच्या एंडला मला वाटतं तो नाही, इकडे ते शेवटचं कोण होतं, ते बॉलिंग येणार नाही, आपलंच होतं ते बॉलर, चांगला होता तो, चेतन शर्मा, बरोबर ना. चेतन शर्मा इकडे बॉलिंग एंडला होतं आणि बॅटिंगला जावेद मियादाद. चेंडू एकच शिल्लक राहिला होता, त्याला 6 मारायचे होते आणि ह्याला 6 काढू द्यायचे नव्हते. त्यावेळेला त्यांच्या मेंदूमध्ये जो चालला आहे त्याला इमोशनल कोशंट असं म्हणतात. चीनचं युद्ध संपलं आणि दिल्लीमध्ये एक गाण्याचा प्रोग्राम होता आणि त्या गाण्याच्या प्रोग्राममध्ये लता दीदी गात होत्या, तरुण होत्या, शहीदांना आदरांजली होती. आणि जगातलं ते प्रसिद्ध गाणं सुरू झालं लता दीदींच्या आवाजामध्ये, हे मेरे वतन के लोगो. तिन्ही दलाचे प्रमुख होते, अख्खं मंत्रिमंडळ होतं, पंडित नेहरू होते. आणि त्यावेळेला माहोल म्हणजे असे, तो हिमाचल रेडिओवर सगळी गाणी ऐकत होतो, सगळा भारत गाणं ऐकत होतो, माहोलच तसा होता. आणि त्यावेळेला लता दीदीचा जो परफॉर्मन्स होता ना, की भावनेच्या आहारी न जाता मी गायक म्हणून मला जो द्यायचा परफॉर्मन्स, तो तिनं देणं म्हणजे इमोशनल कोशंट. ज्या वेळेला कोरोना आला, कोरोनाच्या कालावधीमध्ये कित्येक उद्योग कोसळले. त्यावेळेला ज्यांचा इमोशनल कोशंट फिट ठेवला, आपण आपले कर्मचारी या सगळ्यांचं कसं का होईना त्यांनी पालन पोषण करणं आणि पुन्हा त्याच्यानंतर झेप घेण्याचा जे प्रयत्न करतायत, त्याला इमोशनल कोशंट असं म्हणतात. तो इमोशनल कोशंट त्या म्हणजे त्याच्याकडे असणं महत्वाचं असतं, बिझनेसमॅनकडे. आणि द लास्ट, बिझनेस म्हणून आपल्याला व्हायचा कोण, मग सांगितलं की सगळ्यांच्यासाठी. मी 2 बिझनेसमन आपल्याच्या समोर उभा करतो, मी नावं नाही घेणार, पण आपल्याला माहिती आहेत कुठला बिझनेसमन मला व्हायचा. आम्ही शिवछत्रपतीचे वारसदार सांगणार. माझ्या राजानं कुठली जातपात धर्म नाही पाळला, अख्खी 18 पगड जात खांद्यावर घेऊन त्याचं संगोपन केलं, अवघ्यांचा संसार उभा केला. मग आपण बिझनेसमन झाल्यानंतर कोणत्या गोष्टीचा आम्ही अपेक्षा कोणत्या गोष्टीची करतो, आम्हाला काय होणं आवडेल असं म्हटलं जातं की स्वतः सिद्ध व्हावं आणि सिद्ध झाल्यानंतर अवघ्यांचा संसार सुखाचा करता यावा. मोठं झाल्यानंतर एकटाच मोठं होणं कधीच अपेक्षित नाही. जो एकटाच मोठा होतो तो खजुराच्या झाडासारखा असतो. बडा पेड खजूर, पंथन कोनो छाया द्यावे, फल लागे अति दूर. काही माणसं स्वतःच मोठी होतात, खूप मोठी होतात, पण ती खजुराच्या झाडासारखी असते. खजुराच्या झाडाचं फळ वर असतं, ते काढता येत नाही. पानं इतकी आखूड असतात की रस्त्यावरून जाणाऱ्या पानतस्ताला ते सावली देऊ शकत नाही. आम्हाला नको आहेत असले, आम्हाला हवंय की स्वतः मोठं होऊन अवघ्यांना पंखाखाली घेण्यासाठी. पण आपल्यामध्ये तो दोष आहे, आपल्यात भावकीन गावकीचा दोष आहे. म्हणजे इथं चव्हाणच चव्हाणाची जिरवतं, पाटीलच पाटलाची जिरवतं, जगतापच जगतापाची जिरवतं. म्हण आहे आमच्यामध्ये, कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही, ही आमची म्हण आहे. आणि ह्या म्हणीच्या पलीकडे आम्हाला जावं लागेल. म्हणजे उभं करत असताना हे सगळं छेदून जावं लागेल. म्हणजे गाव आमच्या घरात आलं तरी चालेल, पण चुलत भावाचं पोरग आमच्या घरात येता कामा. इतकी मानसिकता जर आमची असेल तर त्याच्या पलीकडं म्हणजे ही व्यापकता आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये नांदवू लागली.
एक उद्योगपती या देशातली एक उद्योगपती अशी असू शकते की तिचा मोबाईल 5 कोटीचा असू शकतो, तिचा 50वा वाढदिवस 500-600 कोटीच्या खर्चानं साजरा होऊ शकतो. तिच्या सगळ्या म्हणजे सगळं बघितलं तर हे आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी उद्योजक आपल्याशी शेअर करतो आहे की जिने 20 वर्ष झालं शॉपिंग केलेलं नाही, जिने ओरिसामध्ये 1000 दवाखाने काढलेले आहेत, आदिवासींच्यासाठी मोफत आहेत, जिने 1.5 लाख पोरं आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये शिकवली, जी तिच्या दारात आली ती प्रत्येक पोरग शिकवलं, तिने बघितलं नाही समोरचा कोण आहे. वर्षातून एकदा ती 15 दिवस एका गावाला जाते, कारण वर्षभर लोक म्हणतात ना तुम्ही लय मोठं, तुम्ही लय मोठं. आपल्याला जरा कोणी आपली स्तुती केली की आम्ही थांबतच नाही ना एका जागी, म्हणजे असं अंतराळीत चालतो ना, म्हणजे नुसतं सरपंच झाला तरी काकत मांजरे झाल्यासारखं चालत असते ती. जरा 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 संपत्ती आली, जरा सत्ता आली, जरा पद मिळालं की आम्ही जमिनीवर राहतच नाही ना. पण ही करोडोंची जायदाद असणारी ही उद्योगपती 15 दिवस एका गावाला जाते, गाव स्वच्छ करते, मंदिरात झोपते, कारण वर्षभर आलेला जो अहंकार आहे तो तिला संपवायचा असतो. तिची 60-70 पुस्तकं आज बाजारामध्ये आहे. कुठलंही पुस्तक तिचं उचला आणि वाचा, प्रचंड प्रेरणा. अलगूज असू द्या, पुण्यभूमी भारत असू द्या, महाश्वेता असू द्या, कुठलंही पुस्तक तिचं वाच, सगळ्या भाषांच्या मध्ये कन्व्हर्जन आहे. तिला विचारलं की किती दिवस झाले शॉपिंग करून, तिने सांगितलं की शॉपिंग करून 20 वर्ष झाली. तिने विचारलं का नाही केलं शॉपिंग 20 वर्ष. ती म्हणले की शॉपिंग केलं तर मी कोणावर तरी इम्प्रेशन मारणार, आणि कोणावर मी इम्प्रेशन मारू. ज्या वेळेला तिच्याकडे आम्ही बघतो, तिच्या जगण्याकडे बघतो, म्हणजे स्वतः तरुण इतरांना तारणार, म्हणजे बिझनेसमन होऊन आयुष्यात सगळा विजय या आयुष्यामध्ये मिळवला, पण शेवटच्या क्षणाला इथं पण विजय असलं पाहिजे आणि त्यानंतरचा प्रवास सुद्धा विजयाचा असला पाहिजे. ही जर क्षमता असेल, ही ताकद असेल, हा विचार असेल, आणि हा विचार कोणाचाही नाही, हा फक्त माझ्या राजांचा विचार, दुसऱ्या कोणाचाच नाही. भावगत चरित्र वाचा. अरे काय प्रेरणा दिली होती. सावळ्या तांडेल नावाचं पोरगं कोकणातलं 16 वर्षाचं. प्रेरणा म्हणजे काय असते, ते 16 वर्षाचं पोरगं राजाला अडवत आहे. 20-25 राजे निघालेत रायगडाकडे, आणि हे पोरगं 16 वर्ष, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या बुडवी न राहील. ते समजावून सांगतायत राजे, अरे मी राजा आहे, कोण असाल ते असेल, जमणार नाही. पुण्या गावचं पाटील तुम्ही, पुण्या गावचं पाटील. माझ्या राजानं शेतकऱ्यातल्या 16 वर्षाच्या पोराला सुद्धा सैनिक बनवलं होतं, स्वराज्याचं रक्षण करता बनवलं होतं. ही क्षमता राजाची होती. तांडेल समाजातलं पोरग तिकडं स्वराज्यासाठी झटत होतं. आमची ती व्यापकता, आमची ती विशालता, आम्ही ज्या वेळेला बिझनेसमध्ये घेऊन अवघ्यांच्या कल्याणासाठी काम करायला लागू, त्यावेळेला राजानं असलेलं त्यावेळेचं स्वराज्य, आणि जी घोषणा केली जाते त्यावेळेला म्हणजे असं म्हटलं जात होतं की अहत तंजावर, तहत पेशावर, अवघा मुलूक मराठ्यांचा. तर आता नवीन घोषणा दिली आणखीन कोणीतरी की अहत ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक मराठ्यांचा. ज्या वेळेला हे होईल, आणि हे आता नाही करावं लागेल, हे आता फक्त करावं लागेल, दुसऱ्या कुठलीच गोष्टी नाही. ओनली उद्योग, ओनली उद्योग, रात्रंदिवस उद्योग उद्योग उद्योग. कारण बिझनेसचा अर्थच असा आहे, बिझीनेस म्हणजे उद्योग. ऑल द टाइम बिझीनेस, सिलेक्टिव्ह बिझनेस नव्हे, ऑल द टाइम बिझनेस असणं म्हणजे उद्योगपती होणं. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली एवढ्या महान माणसांच्या समोर. मी त्यांना म्हटलं की पहिला फोन आला, मी चव्हाण साहेबांना म्हणत होतो की साहेब मी आयुष्यात पैसा नाही कमवला, आणि तुम्ही अशा माणसाला तुम्ही बोलायला बोलवताय म्हणजे एखाद्या मटन शॉपला अहिंसा मटन शॉप नाव देण्यासारखं आहे. मी चव्हाण साहेबांना म्हटलं की हा विरोधाभास आहे. अख्ख्या आयुष्यात पैसा कमवण्याची ज्याची म्हणजे डोक्याची अक्कल नाही त्या माणसाला तुम्ही बोलवताय म्हणजे एखाद्या हार्डवेअरच्या दुकानाला कोमल हार्डवेअर नाव द्यावं अशातला प्रकार. मी मगाशी आल्यानंतर सुद्धा म्हटलं की नाही हो, आता मी एवढी व्याख्यानं करतोय, निम्मी व्याख्यानं माणसं पैसेच देत नाही, गाडीचे सुद्धा पैसे देत नाही. मी आता जाताना कंगराळकर सरांनी मला द्यावेत म्हणून मी बोलतोय असं नाहीये. पण लोकांनी गृहीत धरलं हे रिटायर अधिकारी आहे, देशमुखाचा आहे, जमीनदार आहे, ही येते फुकाटन बोलून जाते. बिझनेस करायला प्रचंड नालायक असलेल्या माणसाला बोलवलं. याचं कारण असं आहे, तुम्हाला फळ्यावर जर लिहायचं असेल तर फळा काळा असावा लागतो आणि खडू पांढरा असावा लागतो. त्यामुळे कदाचित त्यांनी हे 8 दिवस चव्हाण साहेबांनी मला कामाला लावले. एवढी पुस्तकं वाचली मी, 3-4 पुस्तकं वाचली.
एवढी ती मोटिवेशन स्पीचेस वाचली, कारण मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सलंट असलो पाहिजे. मला बिझनेसवर बोलवलंय ना, पहिल्यांदा बोलवलंय ना, मी असा बिन तयारीचं जाणारच नाही. जाणार तर असाच जाणार. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायचा आहे ना, बिन तयारीचं जाणारच नाही. आज इथं एवढ्या महान लोकांच्या पुढे बोलायचं आहे ना, असं जायचंच नाही. एवढ्या नोट्स काढून आणल्या, कोणाला पाहिजे असते तर मी झेरॉक्स करून देतो. त्या सगळ्या नोट्स मी काढल्या आणि मग मी आज समोर बोलायला. त्यावेळेला कुठे बोलायला लागलो, कारण हे द्यायचं होतं. आणि मी का बोलू शकतो याच्यावर, ज्यानं कधी पवणार असतं का नाही, ती काटावर बघणार बरोबर सांगत असतं की ही कुठलं चांगलं पवतंय, कुठलं पवत नाही. ज्यानं कधीच पवलेलं नाही ती वर बसून सांगू शकते की कसं पाहू शकतं. म्हणून कदाचित त्यांनी मला तो रोल आजचा दिला असावा, आणि तो रोल मी आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडला. धन्यवाद. मुंबईकर, सावंत सर लक्षात ठेवतील मगाचं त्यांचं वचन कोटाचं. आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या सभागृहाचं कपॅसिटी आहे 570ची. मला साधारणतः 800-900 माणसं इथे दिसत आहेत, चिंगरून बसले. हा सातारच्या मातीतला ऐतिहासिक क्षण आहे की या सभागृहामध्ये बिझनेसवर ऐकण्यासाठी 800 माणसं आहेत उपस्थित, चिंगरी करून उपस्थित आहेत. हा म्हणजे भविष्यातली एक चांगली नांदी आहे. 800तला एखादा जरी मॉडेल, एक 3-4 जरी बिझनेसमन येत्या 3-4 वर्षामध्ये तयार झाले आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये किमान 100 पोरं लागली नोकरीला, तर आजच्या कार्यक्रमाचं ते यश समजावं लागेल. अरे वा, धन्यवाद. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे परमार्थाच्या बाबतीमध्ये, अस्थेची महापरी रिगतात कोटीवरी परिप्राप्तीची पहिलं तरी विपाईला रिघे, असं म्हणतात. म्हणजे अंतिम सत्याच्या प्राप्तीची इच्छा करोडो लोकांना आहे. चालतात लाखो लोक, साधना करतात हजारो लोक, पण परमेश्वराची प्राप्ती कवान एकू जो विपाईला रिघे, असं म्हणतात. इच्छा अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाली असतील, चालायला काही जण सुरुवात करतील आणि प्राप्त करतील काही जण, आणि ते यश पुन्हा एकदा म्हणजे 4-5 वर्षानं चुकून मला बोलवलं, इच्छा झाली या माणसांची, तर त्या 4-5 जणांचा सत्कार करण्याची संधी मला मिळावी. म्हणजे 5 वर्षानंतरच सुद्धा व्याख्यान मी फायनल करून घेतलं. हा एक बिझनेस ॲटिट्यूड आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.